शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। या लोकांनी जे काही केलेलं आहे त्याची आपण कल्पना नाही करू शकत. चौदा वर्ष कारागृहात राहणं अंदमानच्या एक तप कारागृहामध्ये ज्या वेळेला त्यांचे सुटले त्या कारागृहामधनं अंदमानच्या, तिथं अंदमानमध्ये म्हणजे मेलाच माणूस अशा प्रकारचं होतं. आणि मागच्या वेळेला प्रसादने सांगितलं होतं की इतके घाबरलेले होते इंग्रज सावरकरांना की 2 जन्मठेपा दिल्या त्यांना की हा परत येऊच नाही म्हणून. आणि तरी देखील चक्र अशी फिरली की ज्यामुळे सावरकर त्याच्या थोडस अगोदर दोघेही बंधू त्यांच्या भावाला भेटले होते, डॉक्टर सावरकरांना, बाळ सावरकर. आणि त्यावेळेला त्यांनी त्यांना असं सांगितलं होतं की तो तर वाईट वाटून घेऊ नको, पण आमची ही आता शेवटचीच भेट आहे तुझी बहुतेक करून. कारण आता थकत 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 शरीर नष्ट होणार हे दिसत होतं. अचानक बदल झाला आणि ते ज्यावेळेला सुटले ते सावरकरांचं एक 2 गोष्टी होत्या सावरकरांच्या. एक म्हणजे सगळ्यात त्यांची फर्स्ट प्रायोरिटी भारत स्वतंत्र होणे, हिंदू राष्ट्र, भारत राष्ट्र स्वतंत्र. दुसरी गोष्ट म्हणजे ते हिंदूंचं असलं पाहिजे, दुसरी प्रायोरिटी होती. म्हणजे 2 गोष्टी तर या होत्याच, हिंदूंच्या बद्दलचं प्रेम, भारत मातेबद्दलचं प्रेम. त्यासाठी मुसलमानांची ऍडजस्टमेंट करायला लागली तरी चालेल, पण या इंग्रजांना पहिला हुसकून लावलं पाहिजे. आज आम्ही ते सगळं कम्फर्टेबली बघतो आहोत याचं कारण की आम्ही काही त्रास सहन केलेला नाहीये. म्हणजे वाचलं तरी पाहिजे की आमच्या पूर्वजांनी काय सोसलेलं आहे. इतकं वाईट वागवलेलं या लोकांनी, कल्पनेच्या बाहेर, इमॅजिनच नाही करता येणार. या तुरुंगाच्या मध्ये असलेल्या लोकांना कसं वागवलं हे आपण वाचू पण शकत नाही. मग या 2 गोष्टी होत्या, भारताचं स्वातंत्र्य, हिंदू राष्ट्र, दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं अध्यात्म. हे आपल्याला आश्चर्य वाटेल की सगळी भाषा, धर्म आणि अध्यात्म याच्याशी संबंधित असते. सुटका झाली त्याच्यावरती माझी जन्मठेप संपवताना सावरकरांनी लिहिलंय की सुटका झाली तरी पायातली लोखंडी बेडी तुटली, पण मनाभोवती जखडलेली इच्छेची बेडी तुटली नाही. पायातली लोखंडी बेडी तुटली, पण मनाभोवती जखडलेली इच्छेची बेडी तुटली नाही. बंदीगृहाच्या दगडी तटाबाहेर येऊन मी उभा राहिलो, पण तृष्णेच्या क्षितिजांचा दुर्लंग तट अजून आत्म्याला कोंडून उभाच आहे. एका बाजूला अंदमानच्या तुरुंगामध्ये विलक्षण काम करत होते सावरकर हिंदू संघटनेचं. त्या ठिकाणी मुसलमान लोक पण
कार्यरत होते. आणि मुसलमान लोकांनी त्या ठिकाणी धर्मांतराचं काम सुरू केल्यानंतर विलक्षण विरोध त्यांनी केला. सगळ्या हिंदूंना एकत्र केलं आणि त्या याच्यामध्ये ज्या लोकांना त्यांनी धर्मांतरित केलेलं होतं त्याला पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांचं शुद्धीकरण तुरुंगातच करून घेतलं. कितीतरी कैद्यांना शिकवलं. त्यातला एक दरोडेखोर होता, जन्मठेपेची शिक्षा झालेला, तो सुटला नंतर. आणि असे कितीतरी त्यांना शिकवलं होतं त्यांनी. आणि जेव्हा सोलापूरला सावरकरांची सुटका झाल्यानंतर त्यांचे निर्णय ठिकाणी स्वागत झालं. आणि सोलापूरला जेव्हा सावरकर गेले त्यावेळेला या काँग्रेसच्या लोकांनी त्यांना त्या दरोडेखोराला सुपारी दिली होती की याला, म्हणजे ते असे मवाळ वगैरे होते लोक, पण सुपाऱ्या वगैरे द्यायचे. सुपारी दिली होती की सावरकरांना मारायचं. आणि तो फिरत होता की त्यांच्या भोवती 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 आणि अगदी जवळ गेला आणि म्हणला, अरे ये तो हमारे बडे बाबू है, इनको कौन हात लगा सकता है. म्हणून तो त्यांचा अंगरक्षक झाला. खूप प्रेम केलेलं होतं, खूप प्रेमाने शिकवलेलं होतं, हिंदूंची अस्मिता जागृत केलेली होती त्या तुरुंगाच्या मध्ये. जेव्हा ते बाहेर पडले आणि जन्मठेप लिहिलेले त्याच्यामध्ये शेवटी पुन्हा पुन्हा मी अनंत गोष्टी पुन्हा पुन्हा लिहिलेल्या आहेत. तर वाचकाला म्हणतात की ही कर्मकथा वाचण्याचा तुला कंटाळा आला असेल. पण क्षण आणि क्षण मोजत 14 वर्ष राजबंदी किती कंटाळवाणी झाली असेल याचा तू विचार कर, वाचकाला म्हणतात. आणि पुढे ते म्हणतात, कंटाळ्याचाही कंटाळा न करता त्याला शेवटपर्यंत कर्तव्य म्हणून कवटाळून घेतले ज्यांनी, त्यांची तू आठवण विसरू नकोस. म्हणून अलीकडच्या काव्यामध्ये तुम्ही ऐकलं, कंटाळाचा देखील मला कंटाळा आला. ते याच्यात नाही. काही काही काव्य जे आहेत सावरकरांची, त्या सावरकरांच्या काव्यामध्ये पुढच्या काव्यांना प्रेरणा मिळालेली. त्यातलं हे अगदी 100% शब्द संदीप खरेच्या काव्यामधले इथले आहेत. कंटाळ्याचा कंटाळा न करता, हे सावरकरांनी वापरले पहिल्यांदा शब्द. म्हणजे माझं असं चौफेर लक्ष असतं की हे मी तुला सांगतो. अजून एक गोष्ट आहे की रत्नागिरीमध्ये ज्या वेळेला सावरकर आले त्यावेळेला कार्य करणार नाही कस, प्रसाद प्रसाद म्हणला तसा की कार्य करणार नाही असं शक्यच नाही. सावरकर ज्या वेळेला रत्नागिरीला आले त्यावेळेला प्रथम कुठल्याही राजकीय गोष्टींच्या मध्ये भाग घेण्यासाठी, त्याच्यावरती वक्तव्य करण्यासाठी म्हणून बंदी होती. तो इन्सिडेन्स मागच्या शिबिरात मी सांगितलं होतं की त्या हॉटसनला त्या गोगटे नावाच्या तरुणाने गोळी घातली आणि का त्याला प्रेरणा सावरकरांनीच दिलेली होती. रत्नागिरीच्या स्थानपद्धतीत असताना असे अनेक तरुण येऊन भेटून जायचे आणि ते पेटून जायचे. भेटून नाही जायचे, नुसते पेटून जायचे. त्याला गोळी घातल्यानंतर महात्माजींनी त्याचा निषेध केला आणि ते म्हणले की आपल्याकडे आमंत्रित जो पाहुणा आहे त्या आमंत्रित पाहुण्याला असं करणं हे गोष्ट चुकीची आहे.
त्याच्यासाठी निषेध करतोय, असा निषेध केला. सावरकरांनी लगेच माझा कीर्तन ठेवा म्हणून सांगितलं आणि शिशुपाल वधाचं कीर्तन ठेवलं. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की शिशुपाल हा सुद्धा आमंत्रित पाहुणाच होता आणि कृष्णाने त्याचा वध केला, पण कृष्णाचा कोणी निषेध करत नाही. आणि त्यावेळेला ते जे पुब लाड म्हणून हिंदी साहित्य हे संत साहित्याचे अभ्यासक होते, ते कलेक्टर होते, पण ते त्यांनी सावरकरांना बोलवलं. आता सरकारी नोकरीत होते ते. तुम्ही असं कसं हे केलं, उलट सुलट का बोललात? काय केलं नाही म्हणले, मी कीर्तन केलं, बाकी काय केलं नाही. कीर्तन केलं म्हणले. अरे परंतु तुम्ही, ते म्हणले मी काही कुठलंही वक्तव्य केलं नाही, काही केलं नाही, मी फक्त शिशुपाल वधाचं कीर्तन केलं. ते म्हणले मी निषेधही केला नाही, काही केलं नाही म्हणले. नाही पण मग तुम्ही ह्या गोपट्याच्या कृत्याचा निषेध का नाही केला? काय करणार म्हणले, राजकीय गोष्टीवरती वक्तव्य करायला मला बंदी आहे. हे सावरकर, विलक्षण बुद्धिमत्ता, विलक्षण वक्तृत्व, विलक्षण अफाट देशप्रेम, काही करण्याची तयारी. जे लोक जन्मभर तरुण राहिले त्यातले सावरकर होते. जसे विवेकानंद मनाने जर तरुण राहिले, शरीराने तरुणच होते ते. 39व्या वर्षी देह ठेवला, त्यामुळे थ्रूआउट तरुण असणारी जी माणसं होते त्यातले सावरकर होते. अगदी शेवटपर्यंत तरुण होते. राजकीय कार्य करता येणार नाही म्हटल्यानंतर सामाजिक कार्य जी अत्यंत आवश्यकता आहे, जे सामाजिक कार्य राजकीय हेतूच्यासाठी, म्हणजे राजकीय हा हेतू नव्हताच त्यांचा, राष्ट्रीयच होता. राष्ट्रीय हेतूच्यासाठी पूरक होईल ते कुठलं, तर अस्पृश्यता निवारण. सगळे हिंदू एकत्र झाले पाहिजे. हे पटलंच नव्हतं त्यांना की हे जातीभेद. त्याच्यामध्ये चित्पावन संघांमध्ये हे चित्पावन संघामध्ये त्यांचं ज्या वेळेला सत्कार त्यांचा केला चित्पावन संघाने, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी चित्पावन आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मी सत्कार इथं घ्यायला आलेलो आहे, असं नसून अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही करता कामा नये. चित्पावन वगैरे ऐकून ठेवा. त्याच्यामध्ये त्यांनी कर्णाचं उदाहरण दिलं आणि मी त्याच्यामध्ये ते तेजस्वी वाक्य बोलून गेले. ते सगळं विलक्षण परिणामकारक ठरलं. ब्राह्मण लोक त्यांच्यावरती खवळले, ही गोष्ट तर आहेच आहे, पण काही करू शकत नव्हते कारण की ते ब्राह्मण होते, त्यामुळे काही करू शकत. पतित पावन मंदिर रत्नागिरीतलं स्थापन केलं. त्या पतित पावन मंदिरामध्ये सगळ्यात प्रथम ज्या वेळेला ते पतित पावन मंदिर स्थापन केलं त्यावेळेची जे काव्य आहे ते पण इतकं आश्चर्यकारक वाटेल आपल्याला की खरंच असं कसं त्या काळामधलं आपल्याला, आपण आता हे अस्पृश्यता वगैरे या गोष्टी त्या मानाने, तिकडच्या त्या काळाच्या मानाने आता काहीच नाही राहिलेल्या. पण ही गोष्ट नुसते अस्पृश्यता निवारण आणि या सगळ्याच गोष्टी करत राहिले होते सावरकर, असं नाहीये. आणि ते करताना त्यांनी हिंदूंचं एकता ही मुख्य ठेवली होती. म्हणून पहिलं काव्य हिंदूंचं एकता गान, तुम्ही आम्ही सगळे हिंदू बंधू बंधू, हे पहिलं काव्य रत्नागिरीच्या ह्याच्यामध्ये. तो महादेवजी पिता आपुला चला तया बंधू. त्यांना हे नक्की माहिती होतं की हिंदू एकत्र येण्याच्यासाठी त्यांचं आध्यात्मिक अधिष्ठान, त्याला जर का तुम्ही स्पर्श केलात तर ते आध्यात्मिक अधिष्ठान, आणि हा महादेव हा देव छान आहे, त्याला काही भानगडे नाही, त्याला काही उपचार लागत नाहीत, काही नाही, सगळ्यांचा देव. आणि तो आपल्या सगळ्यांचा देव आहे. म्हणजे दोन देवांच्या बाबतीमध्ये त्यांनी भावनिक आवाहन केलं, एक म्हणजे महादेव आणि दुसरं म्हणजे विठ्ठल.
की सगळ्यांचा देव. ही हिंदू जातीची गंगा, आम्ही तिचे सकळ बिंदू. तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू. ही हिंदू जातीची गंगा आहे आणि आम्ही प्रत्येक जण त्याचा एक एक बिंदू आहोत. शब्दांच्या मध्ये पण सामर्थ्य किती होतं, काव्य विलक्षण होतं. लेकुरे हिंदू जातीची ही आम्ही, आमुच्या हिंदू धर्मासी त्या कामी, प्राणही देऊनी रक्षू परिणामी, या झेंड्याच्या पूर्वजांची या एकाची नांदू. तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू, तुम्ही आम्ही सकळ हिंदू बंधू बंधू. हे काव्य आमचा स्वदेश हिंदुस्थान, आम्हा हिंदूंचा तो केवळ होय जीव की प्राण, हे दुसरं काव्य. काव्य त्या काळातली जर सावरकरांचे बघितले तर असं लक्षात येईल की त्यांना ज्या गोष्टी स्वच्छपणाने जाहीर भाषण करण्यामध्ये मांडता येत नव्हत्या त्या त्यांनी काव्यातनं व्यक्त केल्या. त्या दृष्टीने दीपावली आली लगेच, 1925 आलं होतं, आणि दिवाळी आली, आणि दिवाळीमध्ये सावरकरांनी एक काव्य केलं, दीपावलीचे लक्ष्मीपूजन. दीपावलीचं लक्ष्मीपूजन, आणि लक्ष्मीपूजन करू घरोघर आम्ही जरी भावे, प्रसन्न पूजेने न होता लक्ष्मी रागावे, असं त्यांनी म्हटलंय. आम्ही इतकं भावाने लक्ष्मीपूजन करतो पण लक्ष्मी काही प्रसन्न होत नाही, ती रागवतेच आहे. आणि मग त्याच्यात त्यांनी सांगितलं की आणि इंग्रज पूजी जरी ना लक्ष्मीची मूर्ती, राबे रुद्धी सिद्धी त्याच्या दाराशी तरी ती. इंग्रज लक्ष्मीची मूर्ती पूजन करत नाहीत, परंतु ती त्याच्या दाराशी राबते. काय बंधून कारण रुसली भारत लक्ष्मी का? काय बरं कारण असेल भारताची लक्ष्मी रुसली का असेल? लाथाडून दे पूजा आमुची शतकांची देखा, आम्ही शतक पूजा करत आलो आणि ती आता लाथाडून का देते? हे बघा जोर किती आहे. एखाद्या देवतेच्या बाबतीमध्ये बोलता आहेत, परंतु त्यांना असं वाटत नाही भीती तिची. त्यांनी मग कारण सांगितलं लक्ष्मी रागवते काय. ते सांगितलं कारण आम्ही सुमे अर्चितो परिना सुमनांते, विनोऊ परिना विष्णू समतीला जिंकू विक्रमाने. लक्ष्मी पूजन करावया जई करीतो स्नानाला, परका साबू परकी तेले लावू अंगाला. परदेशीचे रेशीम त्याचा मुकुटा नेसोनी, देवद्वारी परदेशी रंगे रंगीत बैसोनी, विदेशातली साखर घालून नैवेद्या दाऊ. अशा पूजेने प्रसन्न होईल लक्ष्मी हे भाऊ. आणि पुढे ते असं म्हणतात की प्रत्येक साबण जे जे आम्ही वापरतो त्याच्या कोटी, तेल कोटी रुपये, त्याच्यानंतर साखर कोटी रुपये, जे जे नैवेद्याला लावतो काय काय करतो त्या सगळे कोटीच्या कोटी रुपये परदेशात जातात. ती लक्ष्मी इथं आम्ही तिची पूजा करतोय आणि ती लक्ष्मी जाते परदेशामध्ये. कारण की ज्या गोष्टींनी आम्ही त्या पूजा करतो, ज्या गोष्टींनी दीपावली साजरी करतो, ते सगळे परक्या गोष्टी आहेत. आणि हे जे स्वदेशी हा जो लोकमान्य टिळकांचा जो बाणा होता तो काव्यामधनं प्रगट झाला. स्वदेशी तुम्ही सोडलेली आहेत, पैसा सगळा त्यांच्या घरामध्ये जातो आहे आणि तुमची लक्ष्मी तुमचं नुसतं पूजन चाललंय आणि लक्ष्मी त्यांच्याकडे राबते. याचं कारण तुमचीच लक्ष्मी त्यांच्या दारात जाते, तुम्हीच तिला घालवताय. अशा रीतीने जागृती करणं लोकांची. तरी हिंदूनं घरात लक्ष्मी आधी आणावी, विदेशासीना शिवू शक्यतो वृत्ती बाणावी. देशी तेले, देशी साबू, देशी वस्त्राने, देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्राने. त्यांचं म्हणणं होतं की शस्त्र अस्त्र पण तुम्ही देशी तयार करा. स्वदेश लक्ष्मी पूजू साधुनी, जरी मंगल वेळ गजांत लक्ष्मी हिंदूच्या दारी डोलेल. म्हणजे धर्माच्यावर तर प्रेम होतच, पण त्यावर सामाजिक दृष्टी आणि समाज हा परकीयांच्या गोष्टी मोठ्या कौतुकाने वापरतो आहे याचा राग
तुमच्याजवळ कुठं लक्ष्मी आहे, त्यांच्या दारामध्ये पाणी भरते, हे सांगणं. निरनिराळ्या शब्दांच्या मध्ये म्हणजे जशी सामाजिक कार्य केलं त्यावेळेला तू सोड सोड भाऊ दृष्ट दारूला, दारूच्या वरचं काव्य केलेलं आहे की दारू सोड. म्हणजे तुम्हाला कदाचित ते आठवत असेल, तुम्ही जर का वाऱ्यावरची वरात ऐकलं असेल तर त्यावेळेला भाऊ, दारू म्हणजे काय रे भाऊ, शब्द इथला आहे, लक्षात ठेवा. कारण की ह्या काव्य इतकं विलक्षण होतं आणि त्या काळामध्ये प्रसिद्ध होतं. त्यावेळी पुलंनी जर भाऊ, दारू म्हणजे काय रे भाऊ, अरे जी प्यायल्यानंतर माणूस काही कारण नसताना बडबड करत बसतो, म्हणजे आपली आई का रे भाऊ. नाही रे, अशा रीतीने ते जे आहे, पण तो भाऊ हा शब्द इथला आहे, लक्षात. तू सोड सोड भाऊ दुष्ट दारूला. कारण पुलंनी तो का वापरावा, कारण की मुख्य पहिलं ज्या वेळेला दारूबंदीच्या संबंधामधलं जे काव्य होतं, जे विलक्षण सगळीकडे प्रसिद्ध झालं, ते भाऊ या शब्दात नव्हतं. मी तर सांगितलं ना, अशी सारखी दृष्टी असते पाहिजे की काय काय कुठे कुठे चाललेलं आहे. तुम्हाला पटेल, म्हणजे मी आपल्या कल्पना करत नाहीये ऍक्च्युअली त्याची गोष्ट. त्याच्यानंतर काव्य जी केली, मला त्या काव्य गोष्टींचं विलक्षण का प्रतिपादन करावं असं वाटतं त्याबद्दल, याचं कारण की कवी त्यावेळेला लोकांच्या समोर काव्य करत नसतो. ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला लोकांच्या समोर बोलतात आणि मग ऍडजस्टमेंट करायला लागतात ऑडियन्सच्या प्रमाणे. काव्य करताना काही ऍडजस्टमेंट नाही, अंतःकरणातली गोष्ट प्रगट होत असते. निज जाती छळाने हृदय कान तळमळते, तुम्ही तरुण शिरातून रक्त नवे सळसळते. अरे तुम्ही तरुण आहात, तुमच्या शिरांमधनं नवीन रक्त सळसळत आहे, सळसळायला पाहिजे. आणि या मातृभूमीच्या छळाने तुमचं हृदय का तळमळत नाही. हे नवे रक्त ते विजेहून पेटावे. वीज जशी पेटते त्याच्याही पेक्षा तुमचं रक्त पेटलं पाहिजे. हे नवे रक्त विजयहून पेटते, तो विजयहून पेटावे. मृत्यूशी तुम्ही गाठून बळे भेटावे. मृत्यू तसा, मृत्यूची भेट मागितली कुणी, नचिकेता. कोणी स्वतःहून जाणार नाही मृत्यूच्या भेटीला. अरे तुम्ही जा, तुमची परंपरा आहे मृत्यूच्या भेटीला, आता तर फार आवश्यकता आहे. तो ज्ञानासाठी गेला, भारत माते स्वातंत्र्यासाठी तुम्ही जा. तेजस्वीपणा बघा किती आहे की मृत्यूला तुम्ही बळेत जाऊन गाठा, भेटा त्याला. किती विलक्षण अशा प्रकारचं आवाहन त्या काळामध्ये करत होते. मग मुकुट आपुला कुणी फोडिला, हिंदूचा झेंडा कुणी तोडिला, आशेचा अंकुर कुणी मोडिला. हे चिंतुनी चिंतुनी क्रुद्ध आसवे जळती, दिनरात्री डोळ्यातून कानरे गळती. तुमच्या डोळ्यातून दिवस रात्र क्रुद्ध आसव गळली पाहिजेत. रडी आसव नको आहेत, रागाने आसव गळली पाहिजेत. म्हणजे दुःख पण असेल पण रागाबरोबरचं दुःख असलं पाहिजे. तुमचं दुःख नुसतंच नको, मुळमुळीच रडणारं राग असला पाहिजे त्याच्याबरोबर, असं सावरकर सांगतात. म्हणजे काव्य ज्या वेळेला तुम्ही वाचाल त्यावेळेला असं लक्षात येईल की असं तेज आहे प्रत्येक शब्दाच्या मध्ये, तेज आहे. दिनरात्री डोळ्यातून तुमच्या अशा प्रकारची आसव गळली पाहिजे. या भारत भूस्तव समरांगणी गेले, या चिंतेने बहु वीर लढून या मेले. कुणी घोर यातनांची या चितेवरी जळले, कुणी फास गळ्यासी लागताही न ढळले. त्या त्यांच्या अपुऱ्या इच्छा या क्षणी तुम्हासी वाहते हाका फोडोनी. का ऐकू येते कोणा यातुनी, जरी येती तरी रे उठ कोण जो तो तू. घे करी शिराचा झुंज पुरवतो हेतू. काही करून या ज्यांनी बलिदान दिलं त्यांचे हेतू तुम्ही पूर्ण करायला पाहिजेत, आणि ते पूर्ण करायला पाहिजे. त्याच्या बाबतीत एक फार सुंदर काव्य की मोरोपंत कवी आपल्याला माहिती आहेत,
की ज्यांची केकावली विलक्षण प्रसिद्ध आहे, आणि त्यांचं पराड करते आडनावाने, आणि त्यांचे जे वंशज होते त्यांच्या काळामध्ये, या सावरकरांच्या काळात, ते पण देशभक्तच होते. आणि त्यांनी सावरकरांना एक असं सुखशय्या म्हणजे असं चांगला पलंग भेट दिला होता आणि काव्य करून दिला होता, आणि सुखशय्या असं त्याला म्हटलं. तर त्याच्यावरती सावरकरांनी एक काव्य केलं आणि ते त्यांना पाठवलं, आणि त्यांनी म्हणलं की ही सुखशय्या मला सुखद हो, परंतु ज्या वेळेला हिंदू जातीचे राष्ट्र स्वातंत्र्याचे ध्येय प्राप्त झाले नाही, तोपर्यंत त्या शय्येने मला रणशय्या देते तेवढाच विसावा द्यावा, रणशय्या देते तेवढाच विसावा द्यावा. प्रत्ययीच्या युद्धात जमलेला देह, युद्धात देह जमलेला आहे, पण झोपायला पाहिजे, विश्रांती घेतल्याशिवाय लढता येणार नाही. म्हणून जेवढी विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे तेवढीच विश्रांती या सुखशय्याने मला द्यावी, आणि माझं भारत राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर मग खरी या सुखशय्याने सुखाची निद्रा मला द्यावी, तेवढपर्यंत देऊ नये. मग प्रत्येक गोष्टीत कसं राष्ट्र स्वातंत्र्यांनी ते भारले गेलेले होते, शब्दांच्या मधनं ते राष्ट्र स्वातंत्र्य कसं प्रगट होत ते अगदी बघण्यासारखं आहे. आणि ज्या वेळेला भगतसिंगाला फाशी दिलं त्यावेळेला 23 मार्च 1931 स्थानबद्धतेतच होते हे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते बातमी जी झाली, त्या बातमीने निर्माण झालेल्या रागातून, चित्तक्षोभामधून एक काव्य स्फुरलं त्यांना. आणि ते काव्य स्फुरल्यानंतर त्या काळामध्ये हिंदू तरुण मंडळ होतं आजूबाजूला, म्हणजे गुप्त मंडळ असायची, त्याच्यामध्ये हिंदू तरुण मंडळ होतं. हिंदू तरुण मंडळातल्या तरुणांना बोलवलं, ते काव्य त्यांना पाठ करायला लावलं, आणि दुसऱ्या दिवशी पोलीस जागे होण्याच्या अगोदर या तरुणांनी रत्नागिरीमध्ये प्रभात फेरी काढली हे काव्य म्हणत. आणि ते काव्य जे होतं ते हा भगतसिंग हाय हा, जसे आजी फाशी अमास्तवची वीरा हाय हा, राजगुरु तू हाय हा, राष्ट्रसमरी वीर कुमारा पडसे झुंजत हाय हा. म्हणजे जे दुःख व्यक्त करणारं काव्य होतं. आणि त्या सगळ्या तरुणांनी या पोलिसांच्या त्यांना जाग येण्याच्या पूर्वी प्रभात फेरी काढून मोकळे झाले. प्रत्येक वेळेला असं लक्षात येतं की हिंदू धर्माच्या साठी म्हणून आता संत रोहिदास म्हणून काव्य केलंय, तुम्ही आम्ही हिंदू, हिंदू जातीचे सर्वही भक्त विठ्ठलाचे, रक्षू हिंदू धर्म, धर्म विठ्ठलाचा, आमुच्या वाडवडिलांचा. म्हणजे ज्या वेळेला त्या काव्यामध्ये असं म्हटलं की रोहिदासाला तू अशुद्ध आहेस त्यामुळे तुला स्पर्श करता येणार नाही, तर रोहिदास त्यांना विचारतो की कातड अशुद्ध म्हणजे काय असतं. तर ते म्हणले नाही, तुझं कातड अशुद्ध आहे. मग ते म्हणले कातड हे सगळंच अशुद्ध आहे ना. हो, पण मग त्या कातड्यामधनच तुम्ही जन्म घेतला असं रोहिदास म्हणतो. म्हणजे कातड्याशिवाय तुम्ही थोडाच जन्म घेतलाय, कुणालाही जन्म कातड्यातनच घ्यायला लागतो, आणि मग ते अशुद्ध कसं होईल. आणि जर का माझं असेल तर तितकंच तुमचं पण आहे. हे सगळं काव्यामधनं सावरकरांनी गुंपलं. आणि या पतित पावन मंदिर बांधलं, आणि त्या पतित पावन मंदिरामध्ये खेत झालं. पण पतित पावनाला एकदा त्यांनी प्रश्न विचारला, उद्धरसी गा हिंदू जातीसी केव्हा हे हिंदू जातीच्या देवा. म्हणजे पतित पावनाला ते दावा केला की अरे आमच्या हिंदू जातीला तू केव्हा पावन करणार आहेस, पतित आहे झालेली. याचं कारण ही पारतंत्र्यात आहे, त्यामुळे पतित आहे. हे सगळं म्हणताना काय काही वेळेला आर्या वृत्तामध्ये, किती वृत्तांच्या मध्ये सावरकरांनी अनेक वृत्तांच्या मध्ये काव्य केलं, एकाच वृत्तामध्ये नाही. होते जो बळ तो परसी लुटणे मी मानिले पापते. जोपर्यंत मला परासी लुटणे, माझ्या अंगामध्ये बळ होतं, तोपर्यंत दुसऱ्यांना लुटणं हे मी पाप मानत होतो. आता मत बळ होय हाय मजला ते पुण्याची शापते. पण आता माझं बळ कमी झालंय, आणि जे मी पुण्य केलं होतं की
इतरांना त्रास नाही द्यायचा, अहिंसा पाळायची वगैरे, ते पुण्य मला त्रास देत आहे. त्राता देह नृसिंह सोडून पूजू, गायी सजी जाय मी, वाघाच्या पुढती म्हणून बनले, गायी हुनी गाय मी. अरे नरसिंहासारखा देव सोडून मी गायीची पूजा करत बसलो आणि मग त्याच्यानंतर गायीहून गाय होऊन गेलो आणि वाघाच्या समोर आहे, ब्रिटिश वाघाच्या समोर. त्यामुळे असं झालंय. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जे जे काही उपासना कराल ते सुद्धा अशांची करा की जे शस्त्रधारी देव आहेत. व्याघ्र नक्र सर्पसिंह हिस, म्हणजे ते त्याचं पद्धत अशी आहे, व्याघ्र नक्र सर्पसिंह हिंस्र संगरी, शस्त्रशक्तीने मनुष्य हा जगे धरेवरी. रामचंद्र चाप पाणी चक्र पाणी श्रीहरी, आर्तरक्षणार्थ तेही शस्त्र देव ही करी. आर्तरक्षणासाठी हे सगळ्या देवांनी सुद्धा शस्त्र हातामध्ये घेतले, तुम्ही का घेत नाही आहात असं ते विचार. शस्त्र पाप नासवयेचे, शस्त्र पुण्य नासवये. शस्त्र हे पापही नसतं पुण्यही नसतं, शस्त्र हे शस्त्र असतं. शस्त्र पाप नासवेचे, शस्त्र पुण्य नासवये. इष्टता अनिष्टता ही त्यास हेतू नेचये. हेतू काय, त्याच्याने त्याला इष्टता किंवा अनिष्टता येते. राष्ट्ररक्षणार्थ शस्त्र धर्म्यमान ते जरी, आंग्ल जर्मनी जपान राष्ट्र राष्ट्र भूवरी. अरे आंग्ल राष्ट्र, जर्मनी, जपान हे जर का शस्त्र हातात धरणं हे धर्म्य मानतात, मग तुम्हीच का नेबळपणा करता आहात? तुम्ही का हे अहिंसा करतात? शस्त्र हातात घ्या. चेतवण्याची एक पद्धत आहे. आणि तुम्ही त्यांचा आदर्श घेताय ना, मग त्यांनी नाही का शस्त्र घेतली, तुम्ही पण घ्या त्यांच्या विरुद्ध शस्त्र, असं चेतवत. शस्त्र बंधने करा समस्त नष्ट या क्षणा, शस्त्र सिद्ध भाषणी समर्थ आर्थ रक्षणा, व्हावया स्वदेश सर्व सिद्ध आत्मशासना, नव्या पिढीस द्या त्वरे समग्र युद्ध शिक्षणा. त्यांनी काव्यामधनं मांडलं की नव्या पिढीला सगळ्या युद्ध शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आमच्या सरकारने ते ऐकलेलं नाही. आणि नंतर जेव्हा हे लोक एकत्रितपणे केव्हा तरी उठाव करतात, त्यावेळेला भयंकर नुकसान झाल्यानंतर आम्ही लोक शस्त्र हातात घेतो. नेहमीची अशी गोष्ट आहे. ठिकठिकाणी जरा इस्लाम खतरे में म्हटल्यानंतर ते शस्त्र हातात लगेच घेतात. आम्ही त्यांनी खूप नाश केल्यानंतर मग आम्ही शस्त्र हातामध्ये घेतो. तर सावरकरांनी सांगितलंय की व्हावया स्वदेश सर्व सिद्ध आत्मशासना, नव्या पिढीस द्या त्वरे समग्र युद्ध शिक्षण. संपूर्ण युद्ध शिक्षण द्यायला पाहिजे नवीन पिढीला. घ्या 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 शपथा तरुणांनो, मरुही देशाकरिता घ्या. स्वस्त कसे बसला लागे ना, तळमळकारे चिंता, स्वस्त कसे बसला. तळमळत्या पडल्या टिळकांच्या पूर्व हेतूला. त्या टिळकांचा हेतू पूर्ण झाला नाही, स्वदेशी स्वराष्ट्र हे पूर्ण नाही झालं. त्यामुळे तुम्ही हे टिळक गेले, त्यांच्या हेतूला पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची. टिळकांवर विलक्षण प्रेम होतं, जरी का ते अगदी त्यांचं कार्य एकाच पद्धतीने करणं शक्य नव्हतं. टिळकांना त्यांच्या पद्धतीने करणं शक्य नव्हतं आणि सावरकरांना टिळकांच्या पद्धतीने करणं शक्य नव्हतं. पण परस्परांवर विलक्षण प्रेम आहे. केव्हा तरी टिळक सावरकर हा स्वाध्याय मला मांडावा असा भयंकर मनापासून इच्छा आहे. देवाची इच्छा असेल त्यावेळेला तुम्हाला वेळ देईल. परंतु खरोखरीच तो एकत्रित या दोन महापुरुषांना एकत्रित पाहण्यात मजा आहे. दोघे खरोखरचे राष्ट्रप्रेमी, त्याच्यामध्ये दाखवण्याची गोष्टच नव्हे. हे दोन जण असे होते, म्हणजे सुभाष बाबू तिसरे, हे खरे ओरिजिनल राष्ट्रप्रेमी. त्याच्यामध्ये पॉलिटिक्स नाही, काही नाही, खरं राष्ट्रप्रेम. आणि ते स्पष्टपणाने परस्परांवर पण प्रेम करत होते. तो सगळा इतिहासच आपल्याला अभ्यासायला पाहिजे आहे. तो सगळा इतिहासच आम्ही सतत डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आहे.
कारण की सारखा समोपचाराचा इतिहास आम्ही बघतो आहोत आणि त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मुळीच मिळालेलं नाही. दे दी आझादी हमें बिना शस्त्र बिना ढाल ही खोटी गोष्ट आहे. असं मुळीच झालेलं नाही. या सशस्त्र क्रांतिकारकांच्यामुळे आणि हिंदू सैन्यामध्ये जे सावरकरांनी त्या रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळामध्ये हिंदू तरुणांना प्रोत्साहित करून सैन्यात धाडलं, ते सैन्यात धाडलेले युवक या आझाद हिंद फौजेला मिळालेले होते. त्याच्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांची पहिल्याच भाषणामध्ये त्यांचे आभार मानलेले होते, जे प्रसादने सांगितलं. मग त्यावेळेला विलक्षण टीका झाली, त्याच्यात काही शंकाच नाही. पण सावरकरांची ज्यावेळेला उद्दिष्ट स्वच्छ आहेत त्यावेळेला टीका झाली तर ते बिघडणारं नव्हतं. त्या टीकेला उत्तर ते देऊ शकत नव्हते त्यावेळेला, कारण की मी या हेतूने करतोय म्हणून. त्यावेळेला टीका सहन करणं भाग होतं, त्यावेळेला सहन केली. पण एकूण हा सगळा इतिहास आणि सावरकरांचं ज्वलंत काव्य याच्या सहित आपण सगळ्या राष्ट्रपुरुषांचे, विशेष करून क्रांतिकारक पुरुषांचे स्वाध्याय करतो आहोत. मोठ्या जोशात करायला पाहिजे. आपल्यावरती त्यांचं मोठं ऋण आहे. जसं संतांचं आपल्यावरती ऋण आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रपुरुषांचं आपल्यावरती ऋण आहे. आणि राष्ट्रभक्ती आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी हँड इन हँड जायला पाहिजे. असं होतं का म्हणे की आम्ही एक फक्त टाळ चिपळ्या आनंद घेऊच, त्याच्यात काही शंका नाहीये, परंतु जिवंत मनाने घेऊ, राष्ट्रप्रेमासहित अध्यात्म करू. खूप बोलावं असं वाटतं. सावरकरांचं अध्यात्म पण तितकंच होतं. आता या काळामध्ये केवळ राष्ट्रभक्तीच्याच काव्य केले अशातला भाग नाही. अनंताची आरती म्हणून एक काव्य केलं. निरंजनासी निरंजनाचा देवा दीप तुला, दावती देवा दीप तुला. निरंजनासी, तो देव जो आहे तो ज्ञानस्वरूप आहे आणि त्याला निरंजनाने दिवा ओवाळतो. म्हणून ज्ञानस्वरूप देवा तुला आम्ही निरंजनाने देवा दीप उजळतो आहोत. आकाशातल्या अंगणात तव सूर्यसहस्त्री जो दीपोत्सव, आकाशातल्या अंगणामध्ये सहस्त्र सूर्यांचा दीपोत्सव चाललेला आहे. जो दीपोत्सव पाजळती हे पंटी आपली त्याच करू साजळा. त्यात सुद्धा आम्ही आमची पंटी लावून तुला ओवाळतोच आहोत. खरं तर आकाशात सहस्त्र सूर्यांचा दीपोत्सव तू करतोस, तुला काय या पंटीचं, पण तरी आमची भावना आहे की आम्ही तुला ओवाळतो. सौंदर्य खूप आहे काव्याचं. दावती देवा दीप तुला, सूर्य सहस्री जो उरला, पंटीने तो जाई स्फुरला. पंटीचा उपयोग काय? माझ्या मनामध्ये देवाच्या अस्तित्वाचं स्फुरण होतं, हाच त्याचा उपयोग आहे. नैनी जैसा अंधकार तो लव, आहे तोच भला, दावती देवा दीप तुला. आईच्याचे बागेमधून ताजी ताजी वेचुनी वेचुनी, मुली गुंफती आईच्याची वेणी तुनी फुला. हे पूर्वीच्या काळातल्या गोष्टी आहेत. आईंना वेण्या होत्या आणि आणि मुली मोठ्या कौतुकाने आईसाठी वेणी करायच्या आणि आईने लावलेल्या फुलांच्या मधनच आईला वेणी करायच्या. तशा प्रकाराने आम्ही तुला दीप ओवाळतो, कारण की सगळं तेज तुझंच आहे, तुझ्याच तेजाने तुला ओवाळतो आहोत. अशा प्रकारची काव्य पण सावरकरांची आहेत. म्हणून कधी कधी असं वाटतं की किती गोष्टी सावरकरांच्याकडे होत्या. प्रेरणास्थान संबंध, म्हणजे जे म्हटलं जातं की हिंदू हृदय सम्राट, हे खरोखरीच ते होते. मग लोकांनी सगळ्यांनीच ओळीने आपल्याला लावून घ्यायला सुरुवात केली. असं काही सगळे खूप होऊ शकत नाही. सम्राटांचं पीक यायला लागलं तर असं होत नाही. पण आम्ही हे पाहायला पाहिजे. या वाङ्मयाला आम्ही विसरता कामा नये आणि किमान स्वरूप योग तरी कुणाला हे विसरू देणार नाही, एवढं आम्ही सुरू स्वाध्याय करायला पाहिजे, प्रेझेंटेशन करायला पाहिजे, सुरू करू. हरिओम.
यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम् स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। ॐ तत्सत्।